नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत नाशिकला कम्प्युटर सेटअप घेण्यासाठी आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 7. खूप थंडी होती, पण सकाळी सकाळी वातावरण कसं भारी, नो प्रदूषण, नो ट्रॅफिक, फक्त रोडच्या कडेची हिरवी हिरवी झाडी आणि हळूवार सूर्यही निघत होता आणि मी सूर्यासोबत गंमत जम्मत करत घेतला एक छानसा व्हिडिओ आणि आम्ही आलो पुढे सिन्नरला. आणि सिन्नरमधील गोदेश्वर महादेव मंदिर सर्वांना माहीतच आहे. तर मी या महादेव मंदिरात 3 वेळा गेली आहे. हे मंदिर बस स्टँडपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आम्ही पोहोचलो मंदिरात. मंदिरात गेल्यावर मन कसं प्रसन्न होतं, सर्व निगेटिव्ह विचार निघून जातात. मंदिराच्या 4ही बाजूने मोठमोठ्या दगडी भिंती आहेत व सर्व काम दगडामध्ये केलेले आहे. आणि मंदिराला 2 प्रवेशद्वार आहेत, एक दक्षिणेला आणि एक पूर्वेला. आणि हे महादेव मंदिर प्राचीन काळातील दक्षिण शैलीतील मंदिर आहे. हे मंदिर अंदाजे इसवी सन 12व्या शतकाच्या सुरुवातीस बांधले गेले आहे. या मंदिराच्या सर्व भिंतींवर पूर्ण कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या भिंतींवर नृत्यमग्न अप्सरा आणि रामायणातील काही दृश्य रेखाटलेली आहेत. आणि हे सर्व बघितल्यानंतर मी सर्वात आधी केले नंदी महाराजांचे दर्शन, त्यानंतर गर्भगाभ्यामध्ये केले महादेवांचे दर्शन. आणि या मंदिराच्या 4ही बाजूने 4 छोटे छोटे मंदिरे आहेत. यामध्ये सर्वात पहिले मंदिर आहे गणपती बाप्पांचे, दुसरे मंदिर आहे विष्णुदेवाचे, त्यानंतर सूर्यदेव आणि शेवटचे मंदिर आहे पार्वती देवी. या सर्वांचे मी घेतले दर्शन. मंदिराचा परिसर खूप शांत होता आणि कानावर फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. मला तर मंदिरातून बाहेर पडण्याची इच्छा होत नव्हती, पण मला पुढे नाशिकला जायचे होते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हीही या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.